दर्देदिल भाग 23. खूप रात्र झाली होती. राहुलला अजूनही माहीत पडले नव्हते की सायली माझ्याशी अशी का वागते ते. तो सायलीच्या घरी गेला. लपत छपत तो बंगल्याच्या आत घुसणार तोच त्याला रावसाहेबांच्या माणसांनी पकडलं. त्याला मारहाण करू लागले. राहुलने सायलीच्या नावाने जोरजोरात हाका मारण्यास सुरुवात केली. सायली आपल्या रूममध्ये होती. तिला बाहेर कसला तरी राडा सुरू असल्याचा भास झाला. तिने काय झालंय ते पाहण्यासाठी गच्चीवरून जाऊन खाली पाहिले. राहुल खाली पडला होता. माणसे त्याला लाथा काठ्या आणि मारत होती. राहुलची नजर वरतीच असल्याने त्याने सायलीला पाहताच सायली बाजूला होत लपली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. राहुलला मारून गेटच्या बाहेर रस्त्यावर फेकून दिले होते. वातावरण शांत झाले होते. राहुल उठून तिच्या रूमच्या खिडकीकडे पाहत निघून गेला. सायली विचार करू लागली, जर त्याचे माझ्यावर प्रेमच नाही तर तो सतत इथे का येतोय? पुन्हा त्याचा काही प्लॅन ठरला आहे का? सायली आपल्याच विचारात झोपी गेली. खूप रात्र झाली होती. राहुलचा अजूनही घरी पत्ता नव्हता. म्हणून त्याच्या आईला त्याची काळजी वाटत होती. ती खूप अस्वस्थ होती कारण राहुल सकाळपासून घरी आला नव्हता. तिने मन्याला फोन करून राहुलला शोधण्यास सांगितले. राहुल खूप दारू प्यायला होता. त्याला व्यवस्थित चालताही येत नव्हते. तो एका झाडाजवळ येताच जोरात पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती. त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. तोच त्याला सायली पावसात भिजताना दिसली. तिने त्याला इशारा करताच तो तिच्याजवळ गेला. तिने त्याला मिठीत घेण्यासाठी हात दूर करून मिठीत येण्याचा इशारा केला. तो तिला मिठी मारणार तोच तो तोल जाऊन जमिनीवर खाली पडला. त्याने उठून आजूबाजूला पाहिले तर सायली कोठेच नव्हती. त्याचे डोळे भरून आले. तो तसाच पावसात भिजत उभा होता. रस्ता सुनसान होता. राहुल आकाशाकडे पाहून जोरजोरात सायलीचे नाव घेऊन ओरडू लागला. तो खाली बसून रडू लागला. मन्या त्याला शोधत होता. पावसात गाडी चालवताना त्याला राहुलने सांगितलेल्या पहिल्या पावसातील प्रेमाची आठवण झाली. तशी त्याने त्या झाडाकडे गाडी वळवली. समीर व त्याचे मित्र त्यांच्या गाडीत बसून निघाले होते. त्यांना झाडाजवळ पावसात कोणीतरी बसलेले दिसले. त्यांनी पाहिलं तर राहुल होता. समीर मित्रांना म्हणाला, हा सायलीच्या प्रेमाच्या विरहात फार वेडा झाला आहे रे. सर्वजण गाडीतून उतरून त्याच्या जवळ आले. राहुल आपल्याच नादात होता. समीरने त्याच्या छातीला धरून उठवत म्हणाला, ए वेड्या, माझ्याशी केलेल्या दुश्मनीचे परिणाम भोग. राहुलची नजरसुद्धा वर स्थिर राहत नव्हती. जणू त्याचे अवसान संपूर्ण गळाले होते. समीर मित्रांकडे पाहत, हा पहा प्रेमात वेडा झाला, आणि सर्वजण हसू लागले. समीरने राहुलला जोरात फटका मारला तसा तो खाली पडला. पुन्हा त्याच्या शर्टाला पकडून उठवले आणि मारणार तोच मन्या तेथे आला. दर्देदिल या कथेचे सर्व भाग पाहण्यासाठी आजच आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन कथेचा आनंद घ्या.